काय येत्या 20 तारखेला विधानसभेचं मतदान आहे. लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा होतो आहे. तर आपल्या कळवण तालुक्यात एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि काय मानसिकता आहे आपल्या भागातली? आता असं आहे, आपलं हे जे सरकार आहे, जे आत्ता जे सरकार आहे, त्यांचा विकासाचा मार्ग चांगला आहे आणि जो विकास करतो त्यालाच आम्ही प्राधान्य देणार आहेत. असं कळवण तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून तुम्ही आता कोणाला बघाल? आता त्यांचा पहिल्यापासून वारसा बी आहे आणि त्याचे कामं बी पाणी, रस्ते, वीज या संदर्भामध्ये म्हणजे आता त्यांचं नावच पानदेव आहे. त्याच्यामुळे ते सर्वस्वी आहेत आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते. म्हणजे त्यांचे वारसा लागलेले नितीन भाऊशिवाय आम्हाला काय दुसरं कोणी नितीन भाऊ हे पुन्हा आमदार होतील असं वाटतं का तुम्हाला? 100%. तुमच्या भागातली काही कामं पूर्ण झाली आहेत? हो, मग आपले रस्ते, लाईट, पाणी या संदर्भामध्ये चांगलं कामं केली त्यांनी. असं आणि इथून पुढे ते करत राहतील.